रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा हा डायलॉग म्हटला की आठवतो तो अक्षय कुमारचा गब्बर सिनेमा। गब्बर सिनेमात अक्षय कुमार जसं भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो तसंच पत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या व्हायरल होतंय, ज्यात आपण 100 लोकांची गँग तयार केली असून लवकरच छत्रपती संभाजीनगरमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करणार असल्याचा दावा या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवे मारू असंही म्हटलंय। या पत्रामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। एक असा पत्र एक निनावी अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो आम्ही वाचला आणि याच्यामध्ये काही त्यांनी आक्षेप घेतलेले आहे आणि काही लोकांना धमकी पण दिलेली आहे आणि तो एक मोगम स्वरूपाच्या त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी लिहिलेली आहे। तो ॲप्लिकेशन आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय। त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी म्हणून नाहीये, एक गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे, त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू। नाही, मला माहिती मिळाली, ठीक आहे, आता कोणी त्याचा तपास चालू आहे आणि निनावी पत्र आहे। मला एक वाटतं नाव टाकून जर दिलं असतं धमकी तर बरं राहिलं असतं। निनावी तर कोणाला बी धमकीचे पत्र येतात, पण नाव टाकून जर धमकी दिली तर बरं आहे। त्यांचा तपास चालू आहे, तर पोलीस त्यांची यंत्रणा त्यांचं काम करते। म्हणजे काय धमकी आली म्हणजे आपण काय थोडंच घाबरणार आहे। अक्षय कुमार गब्बर म्हणून ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी लोक जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये आहेत, वेगवेगळे अधिकारी जे आहेत जे भ्रष्टाचार करतात आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देतात, अशा सर्व भ्रष्टाचारांना गब्बर म्हणून ज्या पद्धतीने समोर जात आहे आणि हा भ्रष्टाचार कुठंतरी संपवत आहे, असं जर आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर होत असेल तर या गोष्टीचं कुठंही स्वागत करायला कमीपणा वाटणार नाही। गब्बरने काहीतरी नवीन करून दाखवायला पाहिजे, जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे, त्याचं आम्ही स्वागत करू। चांगल्या कामासाठी आम्ही त्याचं स्वागत करू। आम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो, कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये इकडे तिकडे गेलो तर तिथे काहीतरी कुठेतरी काहीतरी आम्हाला चुकीचं दिसतंच, तर त्याच्यातून जर या संभाजीनगरच्या नागरिकांची जर सुटका होत असेल तर ते खूप चांगली गोष्ट आहे आणि आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे। बिश्नोई, दुर्लभ आणि कश्यप गँगची चर्चा झाली आणि त्यानंतर गल्लीबोळात तरुण आपल्या माथ्यावर आडवा गंध लावायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता गब्बर चित्रपट बघून अनेक गब्बर तयार होताना दिसतायत आणि छत्रपती संभाजीनगरच्या या गब्बरने 100 जणांची गँग तयार केली असल्याचं सांगून मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही असं सांगितलंय। आता पोलीस या गब्बरला शोधून काय करतील किंवा हा गब्बर काय करतो हे पाहावं लागेल। दरम्यान या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 100 लोकांची गँग तयार केल्याचा दावा या पत्रात करण्यात आलेला आहे, तर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करण्याचा दावा देखील पत्रात करण्यात आलेला आहे। भर चौकात हत्याकांड घडवण्याचा दावा करण्यात आलाय। रिश्वत मत लेना वरना गब्बर आएगा असा पत्रात उल्लेख करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात गब्बरची चर्चा सध्या जोरदार सुरू असल्याचं त्यामुळे पाहायला मिळतंय। नेमका गब्बर कोण असा सवाल विचारला जातोय।